तमिळनाडूच्या राजकारणात अनेक दशकांपासून दोनच नावं घुमत होती, एक द्रमुक आणि दुसरं अण्णा द्रमुक। पण 2026च्या निवडणुकीनंतर या राज्याच्या राजकारणात असा भूकंप झाला ज्याने सगळी समीकरणच बदलून टाकली। एक अभिनेता, एक नवा पक्ष आणि जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा, या तिन्ही गोष्टींनी तमिळनाडूत नव्या युगाची सुरुवात केली। होय, आम्ही बोलतोय थलपती विजय आणि त्याच्या TVK पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल। नमस्कार, मी श्वेता। या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत विजयच्या TVK पक्षाच्या विजयामुळे तमिळनाडूतील 60 वर्षांपासून चालत आलेले राजकीय चक्र कसे भेदले गेले। मंडळी, गेल्या जवळपास 60 वर्षांपासून तमिळनाडूचं राजकारण हे दोनच पक्षांभोवती फिरत होतं, द्रमुक आणि अण्णा द्रमुक। एम करुणानिधी आणि जयललिता यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या राज्यावर दीर्घकाळ राज्य केलं। तमिळ अस्मिता, भाषा, संस्कृती आणि हिंदी विरोध या मुद्द्यांवर राजकारण होत राहिलं, पण सामान्य जनतेच्या दैनंदिन समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष झालं। वीज तुटवडा, पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवर ठोस बदल दिसत नव्हता। तमिळनाडूतील अनेक पिढ्यांनी या दोन पक्षांचं आलटून पालटून सत्यतेनं पाहिलं। व्यक्तिपूजेवर आधारित राजकारण, वंशवादी नेतृत्व आणि मर्यादित पर्याय यामुळे तरुणांमध्ये निराशा वाढत होती। लोकांना एक पर्याय हवा होता जो फक्त भाषणांपुरता नसेल तर प्रत्यक्ष बदल घडवेल, पण तो पर्याय दीर्घकाळ दिसत नव्हता। मात्र विजय थलपतीने लोकांना तो विश्वास दिला। दक्षिण भारतात फिल्मी कलाकारांचं राजकारणात येणं नवीन नाही। MG रामचंद्रन, जयललिता, NT रामाराव यांसारख्या दिग्गजांनी पडद्यावरून थेट सत्तेपर्यंतचा प्रवास केलाय। याच परंपरेत थलपती विजय यांनीही राजकारणात पाऊल टाकलं। सुरुवातीला अनेकांनी त्यांना कमी लेखलं। एक्झिट पोल्समध्ये त्यांच्या पक्षाला फक्त काही जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला होता, पण निकालांनी सगळ्यांना चकित केलं। तमिळगा वेत्री कझगम या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत 100च्या पुढे जागांवर आघाडी घेतली। चेन्नईपासून मदुराई आणि कोंगुनाडूपर्यंत विजयच्या लोकप्रियतेची लाट उसळली। दिल्लीमधला हिरो आता खऱ्या आयुष्यात जनतेचा नेता बनला। हा केवळ निवडणुकीतील विजय नाही, तर तमिळनाडूच्या राजकीय इतिहासातील टर्निंग पॉइंट आहे। 60 वर्षांपासून चालत आलेली दोन पक्षांची मक्तेदारी संपली असून वंशवादी राजकारणाला मोठा धक्का बसलाय। तरुण मतदारांनी नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय। विजयचा पक्ष शिटी या चिन्हासह मैदानात उतरला आणि व्हिसल पोडूचा नारा आता राजकारणातही घुमू लागलाय। तमिळनाडू आता बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे। हा विजय फक्त एका अभिनेत्याचा नाही, तर बदलाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे। राजकारणातला हा नवा अध्याय किती यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल, पण एक गोष्ट नक्की, तमिळनाडूच्या आकाशात बदलाची नवी रेषा उमटली आहे। थलपती विजय पडद्यावरील नायकाप्रमाणे खरोखरच तमिळनाडूच्या जनतेच्या विश्वासावर खरा उतरू शकेल का? तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा आझाद मराठी।